एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। तेच कार्यशाळा करते। आई वडील जसं प्रसंगी प्रेमानं, प्रसंगी समज देऊन पण आपलं जीवन घडवण्याचं काम, त्याला आकार देण्याचं काम माता पिता करतात। शाळेतील गुरुजन सुद्धा आणि ती शाळा सुद्धा आपल्याला प्रसंगी प्रेम देते, आनंद देते आणि प्रसंगी आपल्याला काही शिकवण देण्याचंही काम ती करते। आणि याच प्रांगणात आम्हालाही ते ज्ञानाचे धडे त्यावेळच्या सर्व गुरुजनांनी दिले। आणि आज या शाळेमध्ये आल्यानंतर अगदी आपण आपल्या घरी आलो, आपल्या मातेजवळ आलो, अशीच भावना माझ्या अंतःकरणामध्ये आज निर्माण झाली। खरं तर माझ्या त्या शाळेच्या काळातील चांगदेव भोंगळ सर इथे सहकारी आहेत। त्यावेळेला ते कॉलेजमध्ये शिकत होते आणि आम्ही हायस्कूलमध्ये होतो। तर अशा पद्धतीनं अनेक जुने सहकारी स्नेही या निमित्तानं आहेतच। मला आमचे भारत कोळसे सर म्हणाले की आपण जरूर त्या काही आठवणी सांगा, कारण ते माझे वारकरी संप्रदायातील सहकारी आहे। तर मला असं वाटतं की खूप काही शाळा आपल्याला देते। इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती शाळेमुळेच आपल्या जीवनामध्ये उभा राहिलेला आहे। आणि आप्पासाहेबांनी तर माझा पेपरच फोडून टाकला सुरुवातीलाच, पण ते फार आपुलकीनं आपण सांगत होता, कारण हा तालुका उमरेगाव आणि हा तालुका माझा आजोळ आहे। आणि मला लहानपणी आमचं जन्मगाव गंगापूर तालुक्यामध्ये तिकडे सांगताना खूप अभिमान वाटायचा, कारण मी राहुरीला आजोळी आलो आणि गावी गंगापूरला गेलो की एका देशातून दुसऱ्या देशात गेल्यासारखं मला त्या विद्यार्थी दशेत वाटायचं। अत्यंत धार्मिक, शैक्षणिक, कृषी, व्यवसाय आणि सर्व क्षेत्रात प्रगत असलेला तालुका। आज आल्या आल्या आपण स्वर्गीय सहकार महर्षी बाबूराव दादांच्या प्रतिमेचं आणि छत्रपतींचं, सर्व देवतांचं पूजन केलं। बाबूराव दादांसारखी जी ऋषितुल्य माणसं होती की त्यांनी या भागाला अनेक गोष्टी दिल्या। मुळा धरणासारखी गोष्ट असेल, आपलं कृषी विद्यापीठासारखं असेल, हा डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे कारखाना आणि त्याला संलग्न असलेली ही शिवाजी प्रसारक संस्था, लक्ष्मीनारायण संस्था, सुतगिरणी, किती गोष्टी होत्या। आणि आम्ही तिकडे गेलो की खूप वेगळं वाटायचं। इकडे त्या काळी ट्रॅक्टर, मोटरसायकल, जीप गाडीने लोक फिरायचे। मला अरुणसाहेब आठवतं की माझ्या जन्मगावी एकाच माणसाकडे त्यावेळी मोटरसायकल होती आणि उमऱ्यामध्ये त्यावेळेला आमचे विद्यार्थी सुद्धा मोटरसायकल, बुलेट घेऊन येत होते। म्हणजे मला एका देशातून दुसऱ्या देशात, एका प्रांतातून वेगळ्याच प्रांतात, असं मी ते माझ्या लहानपण अनुभवलेलं आहे। आणि म्हणून हा तालुका, राहुरी तालुका पहिल्यापासूनच अत्यंत प्रेरणादायी राहिला, समृद्ध राहिला आणि त्याला त्या समृद्ध दिशेनं नेण्याची जबाबदारी आज नव्या पिढीवरती सगळ्या, सर्व नेते मंडळी होऊन गेली असतील, सर्व कार्यकर्ते, गावोगावची मंडळी, सगळ्यांनी त्यासाठी योगदान दिलंय। आणि आज पुन्हा नव्या पिढीनं आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात असेल, कृषी क्षेत्रात असेल, आपल्या कुटुंबासह समाजात काम करताना चांगलं काम कसं करता येईल याचा विचार करणं ही फार मोठी आवश्यकता आहे असं मला वाटतं। आणि म्हणून राहुरी तालुक्यात येतानाच आपल्या घरी येण्याचा अनुभव असतो। या तालुक्यात जे प्रेम, आपुलकी मिळाली ती आजपर्यंत, जे तेव्हापासून लहानपणापासून भाचा म्हणून जे अनुभवलं ते आज वारकरी म्हणून सुद्धा तितकंच प्रेम, वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून तितकंच प्रेम या तालुक्यातली सर्व मंडळी करतात। मग ते ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब असतील, अरुण साहेब असतील, सगळी मंडळी, सर्व पक्ष, संघटना आणि विविध मंडळी वारकरी संप्रदायात सहभागी आहे। खरं तर वारकरी संप्रदाय म्हटलं की तो आईवडिलांच्या भूमिकेतला आहे। आम्ही संप्रदायातली माणसं लहान असलो तर या संप्रदायाची विचारधारा खूप महान आहे। आणि म्हणून जसं घरामध्ये आईवडील हे जोडण्याचं काम करतात, भावंडांमध्ये काही कुरबुरी झाल्या तरी त्याच्यामध्ये समन्वय साधणं आणि त्याला जोडणं हे काम आईवडिलांचं असतं,
तसं वारकरी संप्रदायामध्ये कधी, आता पहा ना, आपण ज्ञानोबारायांच्याच काळामध्ये त्यांनी जात जातीशी जोडली, माणूस माणसाशी जोडला, विचार विचारांशी जोडले आणि एकोपा निर्माण केला, म्हणून 700 वर्ष ही परंपरा चाललेली आहे. याचा बारकाईनं विचार करून सारांश द्यायचा झाला तर तो हाच आहे, जोडणी केलेली आहे. आणि म्हणून संप्रदायातल्या माणसाकडून तोडणी होऊ नये, जोडणीच होत राहिली पाहिजे. त्यानं सतत समाज, वेगवेगळ्या कारणानं समाज हा वेगवेगळं काम करत राहणार आहे. पक्ष वेगळे राहतील, संघटना वेगळ्या राहतील, जात धर्म पंथ वेगळे राहतील, पण वारकरी संप्रदायाच्या छोट्यातल्या छोट्या माणसावर सुद्धा जबाबदारी आहे की आपल्याकडून दिवसभरात काही ना काही जोडणी झाली पाहिजे, काही जुळवणूक झाली पाहिजे. मग ती एखाद्या गावात जाताना, एखाद्या संस्थेत जाताना, एखाद्या अगदी कुटुंबात जाताना, कुटुंबात सुद्धा काही मतभेद असतील आणि आपल्या जाण्यानं थोडेसे ते कमी झाले, त्यातली दरी कमी झाली, तर आपलं वारकऱ्याचं जाणं तिथे सार्थकी ठरतं. आणि मला वाटतं ती भूमिका वारकरी संप्रदायाची घेऊन आम्ही फिरत असताना आमच्या या सगळ्या कार्याला फार मोठं पाठबळ आणि फार मोठं आपुलकी राहुरी तालुक्यातून सातत्यानं मिळते. आणि ती सगळी मान्यवर मंडळी, खरं तर मी सर्वांचा उल्लेख करू शकलो नाही, समोर सुद्धा निमशे सरांसारखी ऋषितुल्य माणसं बसलेली आहे, सर्व प्रेमाचे आहे. आता आमचे गुरुबंधू गवारे पाटील आलेत, पुढे या गवारे पाटील पाहुणे आहेत, ते श्रीरामपूरून आलेत आपल्या राहुरी तालुक्याचे, त्यांचाही एक सत्कार आपण करा. तर अशी अनेक माणसं आहेत. आता ते शेवटी बसलेले होते, पण माझे डोळे अजून बरे आहेत थोडेसे, आणि त्यामुळे आपल्याला विनंती आहे यापुढे या पद्धतीनं हे काम करताना आदरणीय खुळे सरांनी जे काम केलं, खुळे सरांचा माझा परिचय मानोरी गावातूनच झाला. मानोरी गाव हे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.